ज्यावेळी कृषी पंढरी योजना ह्या गावामध्ये जेव्हा सुरू झाली, कृषी पंढरीच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगतो केसरकर साहेबांचं योगदान ह्या गावासाठी चांगल्या पद्धतीनं आहे. आणि त्याचबरोबर इथं गावाला पाणी महिलांना इथल्या की काकत आणि डोकीवर कळशी आणि घागर घेऊन मधल्या आपल्या गावातल्या मध्य भागातल्या विहिरीवर जायला लागायचं. तिथे एक झरा असायचा विहिरीमध्ये, तिथं बेल्ट्यानं पाणी भरून ह्या गावातल्या महिला 4 महिने ते 3 ते 4 महिन्याचा पिरियड महिला त्या बेल्ट्यानं पाणी भरून ह्या गावामध्ये पाणी घरी आणायच्या. आणि ते त्यांनी बघितल्याच्यानंतर व्ही.के. चव्हाण वगैरे साहेबांनी आणि केसरकर साहेबांनी ह्या गावाला नळपाणी आपल्या तळ्यातून नळपाण्याची योजना म्हणजे राबवली. आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही कामांच्यामध्ये कृषी पंढरी आणि नळपाणी योजना ह्या कामामध्ये केसरकर साहेबांचा प्रत्येक म्हणजे कामामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. आणि त्यांनी ते आपल्या ह्या गावातल्या जनतेमध्ये त्या पद्धतीनं काम करून घेतलेलं आहे. हा मुद्दा महत्त्वाचा होता त्यावेळी. आणि त्याच्यामुळे आत्ता त्यांच्याशी सगळी लोक बऱ्यापैकी पाठीशी महिला वगैरे राहणार.